आपण बघूया आज निवारा मानवाचा। आपण हे 4 चित्रांचं निरीक्षण करायचे। वाघ कुठे राहतो? वाघ गुहेत राहतो। सुगरण पक्षाचा खोपा कुठे असतो? झाडाच्या फांदीवर। पक्षी स्वतःचे घर कसे बनवतात? पक्षी बघा काय करतात, रानातून गवत काड्या गोळा करून आपलं घर बनवतात। गाय व म्हैस कुठे राहतात? गाय व म्हैस गोठ्यात राहतात। पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला निवाऱ्याची गरज असते। ऊन वारा पाऊस व कडाक्याची थंडी यापासून बचाव होण्यासाठी सर्वांना घराची गरज असते। प्रत्येक प्राण्याचा निवारा हेच त्याचे घर असते। घरामुळे त्याला संरक्षण मिळते। मुंग्या सुद्धा निवाऱ्यासाठी स्वतःचे घर बनवतात। आपण त्यास वारूळ म्हणतो। हे पहा, वारूळ मुंग्याचं घर। निसर्गातील सर्व सजीवांना निवाऱ्याची आवश्यकता असते। उजळणी करूया। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। ऊन वारा पाऊस व थंडी यापासून संरक्षण होण्यासाठी मानवाला कशाची गरज असते बरं? निवाऱ्याची। लाकूड माती दगड व बांबू इत्यादी साहित्यापासून बनवलेली घरे कशी असतात? कच्ची। शहरी भागातील घरे प्रामुख्याने कशाची असतात? सिमेंटची। मुंग्या निवाऱ्यासाठी स्वतःचे घर बनवतात। त्यास आपण काय बोलतो बरं? म्हणतो वारूळ। खालील चित्रांचे निरीक्षण करून चित्रातील घरे नैसर्गिक व मानवनिर्मित आणि कच्ची घरे की पक्की घरे आहे त्यांचे वर्गीकरण करा। योग्य रकान्यात अशी खूण करा। आता हे पहा, हे कुणाचं चित्र आहे? पक्ष्याचं। नैसर्गिक आहे, मानवनिर्मित आहे, कच्चे घर आहे की पक्के घर आहे? तर हे काय आहे? नैसर्गिक कच्चे घर। आता ही पहा, झोपडी। झोपडी आहे ही गवतापासून बनवलेली। तर ही काय आहे? मानवनिर्मित। आणि ही काय आहे? कच्ची। आता हे पहा, बिल्डिंग इमारत। तर ही काय आहे? मानवनिर्मित। आणि ही काय आहे? पक्के घर। ही काय आहे? वाघ। तर वाघाचं घर कुठं असतं? नैसर्गिक। आणि कशी असते? कच्चे घर। ही पण एक इमारत आहे बघा। तर ही काय आहे? मानवनिर्मित। आणि काय आहे? पक्के घर। पुढील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहू। पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला राहण्याची कशाची गरज असते? तर पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला राहण्यासाठी निवाऱ्याची गरज असते। ठीक आहे। ग्रामीण भागातील घरे बांधण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते? ग्रामीण भागातील घर बांधण्यासाठी माती दगड लाकूड व बांबू आणि गवत या
साहित्याचा वापर होतो. कोणत्या प्रकारच्या घराचा टिकाऊपणा जास्त असतो? सिमेंट, विटा आणि लोखंडापासून बनवलेल्या घरांचा टिकाऊपणा जास्त असतो. आता एक प्रश्न आहे, निवाऱ्यामुळे घरामुळे कशापासून संरक्षण होते? ऊन, वारा, पाऊस व कडाक्याची थंडी. पाऊस व कडाक्याची थंडी यापासून आपले निवाऱ्यामुळे रक्षण होते. काय आहे? थोडक्यात उत्तरे लिहा. कच्ची घरे व पक्की घरे ह्यातील फरक लिहा. कशापासून बनतात? लाकूड, माती, दगड, गवत, बांबू यापासून बनवली जातात. कच्ची घरे फार काळ टिकत नाहीत. आता पक्की घरे, सिमेंट, वाळू, लोखंड यापासून बनवली जातात. पक्की घरे जास्त काळ टिकतात. खालील चित्रात घरे बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचा वापर केला आहे याची यादी भिंती बनवलेल्या आहेत. दगड आणि मातीच्या भिंती, दरवाजासाठी लाकूड आणि हे गवत बांधण्यासाठी बांबूचा वापर केलेला आहे. बरोबर आहे की नाही?